नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून आपण या क्षणाची वाट बघत होतो. आता तो क्षण आलेला आहे. म्हणजेच पीक विम्याची तारीख फिक्स झालेली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पिकाची जास्त हानी झाली असल्याकारणाने सरसकट पीक विमा निश्चित करण्यात आलेला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे. सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती. सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांशी उभ्या पिकांचे एकूण नुकसान झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात आता जमा करणार आहेत. ज्या शेतकऱ्याने पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झाले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड केली होती. त्यांना ₹10 दिवसांच्या आत पीक विमा दावा म्हणून 7,000 प्रति हेक्टर एकर 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग झाले होते. विमा नसलेल्या शेतकऱ्यांना सरकार पीक नुकसानीसाठी ₹100% भरपाई देईल. नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति एकर ₹15,000 शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अप्रत्याशित हवामानाच्या घटनांमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जानेवारीच्या सुरुवातीस दिलेली रक्कम एक दिलासा उपाय म्हणून होणार आहे. धन्यवाद.